नमस्कार. लोकशाहीत विरोधक असलेच पाहिजेत असे म्हटले जाते, पण महाराष्ट्रात ते नसले पाहिजेत असे वाटावे इतपत सध्याचे राजकारण पाहण्याची वेळ आली आहे. साम दाम दंडभेद जे काही असेल ते सगळं विरोधक म्हणून कुणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे. ईडीची नोटीस आली रे आली की नेता कमळाबाईकडे पळालाच म्हणून समजा. शिवसेना फोडली, राष्ट्रवादीला सुरुंग लावला, आता महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष उरला, तिकडेही जाळे फेकले आहेत. काय चाललंय काय राव या महाराष्ट्रात. मराठी बाणा जपणारे आणि लाव रे तो व्हिडिओ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपवर तुफान बरसणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता भाजपच्या तंबूत विसावण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. मनसेला महायुतीत घेण्यासाठी राज ठाकरे यांनी दोनदा दिल्लीवारी देखील केली आहे. त्यांना महायुतीत सामावून घेण्यासाठी घटक पक्षांचाही अडथळा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागतच केले आहे. मात्र राज ठाकरे यांच्यासोबत सुरू असलेली चर्चा फक्त लोकसभा निवडणुकीवर थांबलेली नाही, तर आगामी काळात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे या नात्याने राज ठाकरेंना दीर्घकाळासाठी आपल्यासोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरेंना मनसे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करावी, तसेच त्या शिवसेनेचे प्रमुख म्हणून जबाबदारी घ्यावी असा थेट प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळासह शिंदे गटातही खळबळ उडाली आहे. राज ठाकरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यामध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात एका इंग्रजी वर्तमानपत्रानं बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी 2019मध्ये युती तोडल्याचा आरोप भाजपाकडून नेहमी केला जातो. आता राज्यात उद्धव ठाकरे यांची पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष विविध मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. आणि यातूनच आता उद्धव ठाकरे यांना पर्याय म्हणून राज ठाकरे यांना उभे करण्याचे भाजपने तयारी सुरू केली असल्याचे बोललं जात आहे. या दृष्टीनं दिल्लीत गेलेल्या राज ठाकरे यांच्यापुढे शिवसेनेत मनसे विलीन करून नव्या शिवसेनेचे नेतृत्व करण्याचा भाजपने प्रस्ताव दिल्याची माहिती माध्यमातून पुढे आलेली आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच त्यांना शिवसेनेतील निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचीही सहमती मिळवण्यास सांगितले आहे. यासह लोकसभेचा निकाल काहीही आला तरीही मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांना कायम ठेवले जाईल असा शब्दही एकनाथ शिंदे यांना भाजपने दिला असल्याची माहिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या या प्रस्तावाला मात्र शिंदे गटातून जोरदार विरोध होऊ लागला आहे. खरं तर राज ठाकरे हे एक स्वतंत्र आणि दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व आहे, स्वाभिमान जपणारे नेते आहेत. पण मग असे कसे घडू लागले हे मात्र समजण्याच्या पलीकडचं आहे. का हा देखील त्या ईडीचा प्रभाव आहे? खऱ्या शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी मोठ्या कष्टानं पक्ष उभा केला आहे. त्यांनी कोणाचा पक्ष पळवला नाही की चोरला नाही, स्वतःचं साम्राज्य स्वतः उभं केलं आहे. त्याच पक्षाच्या विलीनीकरणाची भाषा अवघड आहे सगळं. भाजपच्या या प्रस्तावाबाबत विचारलं असता सांगोलीचे आमदार शहाजीबापू पाटलांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष संघटनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप कष्ट घेतले आहेत, त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत. आता शिंदे यांनी येऊन जरी तसं सांगितलं तरी आम्ही त्यांना स्पष्टपणे नकार देऊ असे शहाजीबापू पाटील यांनी ठणकावून सांगितले. शिंदे गटातील एका आमदाराने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे भाजपची खेळी यशस्वी होते की नाही याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दरम्यान दिल्लीतील चर्चेबाबत मनसेच्या नेत्यांनी उघडपणे बोलण्यास नकार दिला असला तरी राज यांना शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव आल्याचे अनेक मनसे नेते सांगत आहेत. भाजपसोबत जोडले गेलो तर आनंदच आहे. त्यासाठी उभय नेत्यामध्ये आणखी काही बैठका होतील. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची परवानगी ही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आत्ताच बोलणे घाईचे होईल असे एका मनसे नेत्याने सांगितले आहे.
काही असो, कुठल्याही मार्गाने होईना एक एक पक्ष संपवण्याचे उद्योग वेगाने आणि शांत डोक्याने सुरू आहेत हे मात्र नक्की. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता मराठी माणसाचं एक आशास्थान असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जाळे टाकण्यात येत आहे. तसे पाहिले तर ईडीच्या नोटिसीपासून राज ठाकरे हे काहीसे शांतच आहेत. पण आता मनसे विलीन करण्यापर्यंत चर्चा आली हे तर जास्तच झालं असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, आत्ताच करा. जाता जाता एक लाईक जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.